उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो, मधल्या वेळेत खायसाठी किंवा छोट्या भुकेसाठी किंवा घरात स्नॅक्स म्हणून आपल्याला काहीतरी खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत किंवा चटपटीत खायला हवं असतं. तर बघा, असे कुरकुरीत मुरमुरे बघितले तर म्हटलं चला आज यापासून जगप्रसिद्ध अशी रेसिपी बनवूया. तेही मस्त चटपटीत, खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत आणि भरपूर दिवस टिकणारी आणि कमी वेळेत होणारी आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आणि सर्वजण खाऊ शकतील अशी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. बघा, आज आपण मुरमुऱ्यापासून मस्त चटपटीत असा प्रकार बनवतोय. तर त्यासाठी आपल्याला असे कुरकुरीत मुरमुरे हवे. यात मुरमुऱ्यापासून पण बनवू शकतो किंवा आपण असं चुरमुरे असते त्यापासून पण बनवू शकतो. हे बघा, अशा प्रकारे एक चुरमुरे येतात आणि हे मुरमुरे. तर मी आज मुरमुऱ्यापासून बनवणार आहे. पहिले याला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे याच्यात काही खडे वगैरे असले तर स्वच्छ करून घ्यायचे. आपल्याला असे कुरकुरीत हवे आहे. जर कुरकुरीत नसले तर उन्हात वाळवून घ्यायचे किंवा मग थोडे गरम करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे मुरमुरे व्यवस्थित साफ करून घेतले. त्यात काही खराब असले तर काढून टाकायचे आणि खडे वगैरे असले तर काढून टाकायचे. आता यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. तर मी अशा लसूण पाकळ्या घेतल्या 15-20. त्याला आपल्याला हलकस ठेचून घ्यायचंय. एकदम बारीक नाही करायचं, असं क्रश करून घ्यायचं. सगळ्या पाकळ्या हलक्याशा क्रश झाल्या पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो आपल्या पदार्थात. हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक नाही, फक्त एक एक कळीला असं क्रश करून घे. आता यासाठी आपण मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे बघा, एक मोठा चम्मच साखर घेतली आहे, 1 चम्मच मीठ घेतलंय आणि 2 चम्मच तिखट घेतलंय. तर हे 1 चम्मच तिखट आहेत आणि 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची आहे, म्हणजे कलर छान येतो. 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर घेतलाय. आमचूर पावडर नसेल तर थोडा चाट मसाला वापरू शकतो आपण किंवा थोडं निंबू सत्व टाकलं तरी चालेल. आणि हळद घेतली आहे अर्धा चमचा. तर एकदा ह्या मसाल्याला मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपला मसाला झालाय. म्हणजे असं केल्याने काय होतं की सगळे मसाले व्यवस्थित लागले जातात एक एक टाकल्यापेक्षा. आता बघा, इथे एक कढाई घेतली, त्यात तेल गरम करून घेतलंय. आता आपल्याला यात शेंगदाणे तळून घ्यायचे. कमी गॅसवरती छान खमंग तळून घ्यायचे. छान साल तडकत पर्यंत खमंग आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, आता आपले शेंगदाणे तळून झालंय. काढून घेते एका वाटीत. आता आपण फुटाण्याचा डाळवा यातच तळून घ्यायचा. हे भाजलेलाच असतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, लवकर होतो. हे बघा, अशा प्रकारे डाळवा पण झालाय आपला. आता बघा, लसूण आहे ना, तो पण व्यवस्थित तळून घ्यायचा, एकदम क्रिस्पी होऊ द्यायचा. जर आपला कच्चा राहिला लसूण तर भडंग आपली नरम पडू शकते. आपण आज कोल्हापूर, सांगली साईडला जी बनवल्या जाते अतिशय चटपटीत अशी भडंग बनवतोय. तर हे बघा, लसूण पण छान लालसर तळून झालाय, ते पण काढून घेते. आता बघा, कढीपत्ता, तो पण मस्त क्रिस्पी पर्यंत भाजून घ्यायचा. कढीपत्ता पण बघा छान क्रिस्पी असा आवाज आला पाहिजे असा तळून घ्यायचा, कारण की कढीपत्ता पण नरम राहिला तर आपलं भडंग नरम होणार. आता बघा, यातलं मी तेल थोडं कमी करून घेतलंय, जास्त होतं तर. आता आपल्याला जिरा आणि मोहरी टाकायची. आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. आता बघा, मोहरी तडतडली आहे, थोडं हिंग घालते आणि गॅस बंद करते. आता हा जो मसाला आहे ना, आपण गॅस बंद केलाय बघा, आणि हा टाकायचा. मी इथे अर्धा मसाला टाकते आणि हे आपले मुरमुरे यात टाकून घ्यायचे. आता आपण जे कढीपत्ता आणि डाळवा तळून घेतलेला ते पण टाकायचं. इथे शेंगदाणे आणि लसूण ते पण टाकते आणि हा जो अर्धा मसाला ठेवलेला हा याच्यावरती टाकायचा. म्हणजे आपल्या मुरमुऱ्याला पण आपण पहिले तडक्यात टाकलेला तो मुरमुऱ्याला लागणार आणि हा आपल्या शेंगदाणे वगैरेला. पूर्ण जर आपण तडक्यात टाकून दिला ना तर ते शेंगदाण्यालाच लागल्या जातं. शेंगदाणे लसूणला, मुरमुऱ्याला व्यवस्थित लागल्या जात नाही. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे मी काढून घेतलं कढाईतून आणि हाताने छान व्यवस्थित मिक्स करायचं. चम्मच पेक्षा हाताने मिक्स केल्याने सगळ्याला व्यवस्थित मसाला लागतो. अशा प्रकारे आपली अशी कुरकुरीत चटपटीत अशी कोल्हापुरी भडंग तयार झाली आहे.
यावेळी आपण मीठ वगैरे टेस्ट करू शकतो, कुणाला जास्त कमी हवं असेल तर. आणि हे तिखटच असते बघा, किती छान कलर आलाय आणि कुरकुरीत झाले. असा मुरमुरा बघितला की असा तुटला पाहिजे, कारण की सॉफ्ट असली तर खायला मजा येत नाही. हे आपण मुलांच्या डब्याला पण देऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो आणि थंड झाली की हवाबंद डब्यात भरून ठेवायची 1-2 महिने. तर अशा प्रकारे आपली भडंग तयार झाली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक नक्की करा, शेअर करा फ्रेंड्सला, फॅमिलीला, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.